गोविंद मना लागलिया छंद. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय तुमच्या माझ्या कल्याणाचा विचार करतात ना, मग म्हणाले आपल्याला एक छंद लागला पाहिजे. आता छंद म्हटलं की अनेकांच्या डोक्यात अनेक गोष्टी येतात. छंद वेगळं आणि छानदिष्ट असणं वेगळं, नाही का. महाराजांनी छंद हा शब्द वापरला. छंद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे व्यसन. मग ते चांगलंही असतं आणि वाईटही असतं. महाराजांनी छंद हा शब्द वापरला. थोडक्यात सांगते, छंद या शब्दाचा अर्थ आहे वेड. वेड लागलं पाहिजे. कशाचं वेड लागावं? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुकोबरायांचे इष्ट आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे. या भगवंताचं वेड आम्हाला लागू द्या. महाराजांनी इथे गोविंद हा शब्द वापरला. गो हा शब्द इंद्रियवाचक सुद्धा आहे आणि गोविंद हे भगवंताचं नाव सुद्धा आहे. त्यामुळे असा छंद या इंद्रियांना लागावा भगवन नामाचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला गोविंदाचा छंद लागावा हा सरळ साधा अर्थ आहे. जे तुकोबराय आम्हाला सांगतायत त्या तुकोबरायांच्या बद्दल मी म्हटलं ना, सिद्धावस्थेत पोहोचले आणि जगाने वेड्यात काढलं. महाराजांना सुद्धा वेड्यात काढावं. महाराज म्हणतात, अहो जगाने काय, आमच्या बायकोनी पण आम्हाला वेड्यातच काढलं. घरी आवली तेच म्हणायची ना, अवलामाईंचं तोच विषय होता. बघा बघा माझ्या येड्याला, माझ्या धन्याला पार येड लागलं पांडुरंगाचं. त्या काळतोंड्यांनी पार येड करून टाकलं म्हणायच्या अवलामाई. पण प्रेम होतं. प्रचंड सांभाळत होत्या तुकोबरायांना. म्हणून भगवंत आवलीला सांभाळत होता. का? त्या तुकोबरायांना सांभाळत होत्या ना. माझ्या भक्ताचा, माझ्या दासाचा सांभाळ करणाऱ्याचा मी सांभाळ करतो, हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून आवलीची खूप काळजी घ्यावी देवाने. तुकोबराय पांडुरंगाशी बोलायचे, म्हणायचे, भगवंता मला तुझं वेड लागलं का रे? सगळे म्हणतात हा तुक्या येडा झालाय म्हणून. सदा माझे डोळे, पण माझी एकच इच्छा आहे, जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे, जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरी, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पांडुरंगा किती गोड तुझं नाम, किती गोड तुझं रूप. मला वेड लागलं. माझ्या डोळ्यांना सतत तू दिसला पाहिजे. जगाने वाटेल ते म्हणे नका, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि खरं सांगू का, या देशाचा इतिहास, या देशामध्ये जो कोणी बदल परिवर्तन घडवून आणला ना, तो वेड्यांनीच आणला. आणि शहाण्यांनी त्याचे पोवडे गायले असं म्हणूया आपण सारखं. विठ्ठल विठ्ठल वेड लागावं, वेड लागावं असं म्हणतात. बेभानपणे एखादी योजना मनात आणावी आणि ती राबवावी, ती कृतीत आणावी. मग हे संतांनी तेच केलं, आमच्या महापुरुषांनी तेच केलं, सत्पुरुषांनी ते केलं, देशभक्तांनी तेच केलं, क्रांतिकारकांनी तेच केलं. वेड्यासारखा इतिहास घडवला इथे. मग जग काय म्हणेल याची पर्वा नाही केली. संतांच्या बाबतीत बघा, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या बाबतीत अगदी ज्ञानोबारायांपासून ते तुकोबरायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत, अलीकडच्या काळातले अनेक संत, अगदी आमच्या साईबाबांच्या पर्यंत. ज्यावेळी बाबा होते, ज्यावेळी स्वामी समर्थ होते, ज्यावेळी गजानन महाराज होते, त्यावेळी लोकांनी फक्त आणि फक्त छळ आणि निंदा एवढंच वाट्याला दिलं. दिवे लावायला तेल सुद्धा मिळत नव्हतं, तेव्हा या मंडळींना चमत्कार करावा लागला द्वारकाबाईमध्ये. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही जगाची रीत या संतांना ठाऊक होती. चमत्कार करायची हौस नव्हती हो, हौस नव्हती. महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की संतांना चमत्काराची हौस नव्हती. संतांनी चमत्कार तेव्हाच केले जेव्हा लोकांचा विश्वास बसेनासा झाला. आणि मग संत ज्यावेळी चमत्कार करतात ना, त्यावेळी ते त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात, असं महाराजांचं वाक्य आहे. मग त्यांची उच्च अवस्था काय असेल आपण कल्पना नाही करू शकत. काय असेल उच्च अवस्था? वेड लागलं जगाने. असं कुठलं ऐकलंय का आपण कुठल्या संताला नोबेल प्राइज मिळाले, कुठल्या संतांना काही एखादा अवॉर्ड फंक्शन मिळालं, अवॉर्ड नाही ना, नाही हो. प्रचंड यातना, प्रचंड छळ. माझ्या ज्ञानोबांनी हा गळ्यामध्ये झोळी अडकवावी आणि मधुकरी मागण्याकरता बाहेर पडावं, कुणीतरी झोळीत पीठ घालावं, कुणीतरी फसकन झोळी ओढून घ्यावी. अरे संन्याशाच्या पोरांनो, तुम्हाला कशाला रे खायला प्यायला लागतंय? ते
पीठ मातीत सांडावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात, पीठ भरता येऊ नये अशी व्यवस्था. काय पाप केलं होतं असं? काय पाप केलं होतं? पण तरी सुद्धा बरं, हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच होता, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. अरे आता तरी रामनाम घ्या, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरायांनी सावधतेचा इशारा दिला तुम्हाला मला सारखा. येवोनी नरदेहा विचारावे सार काहीतरी. अरे प्रत्येक अभंग बघा, त्या प्रत्येक अभंगामागची प्रत्येक शब्दामागची तळमळ बघा. आणि एवढंच सगळं करून महाराज म्हणतात, मी तो हमाल भारवाही. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं तो जाणतो म्हणले, माझ्या हातनं तो फक्त करवून घेतो. मग हा भाव मनामध्ये ठेवून जर तुकोबाराय तुम्हाला मला भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात आणि सोपा, कुठंही काही अवघड करायला सांगितलंच नाही. आईच्या मायेनी, आई जसं बाळाला शिकवते, नवे तोंडापर्यंत घास आणून भरवते, इतकं सुंदर असं भक्तीचं ज्ञान संतांनी आम्हाला अगदी तोंडापर्यंत आणून दिलं. काही करू नका म्हणले, कुठे जाऊ नका, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. परिणाम काय होणार आहे? मनाला, देहाला, चित्ताला वेड लागलं पाहिजे. शास्त्रकारांनी भर्तृहरी नावाचे सुभाषितकार होऊन गेले. नीतिशतक नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये 2 व्यसनांचा उल्लेख केला. मी म्हटलं ना, छंद या शब्दाचा अर्थ आहे व्यसन, आणि व्यसन या शब्दाचाच दुसरा अर्थ आहे संकट. व्यसन म्हणजे संकट. मग आता अशी 2 व्यसनं जगाच्या पाठीवर आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं पूर्णपणे कल्याण करणारी आहेत. कुठली व्यसन आहेत? व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम्, विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपादसेवनं व्यसनम्. 2 व्यसन नीतिशतकामध्ये सांगितली. पहिलं व्यसन आहे विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपादसेवनं व्यसनम्. विद्येचं व्यसन लागलं पाहिजे म्हणले. आता विद्या कोणी? विद्या नावाची कुणी स्त्री नाही, मुलगी नाही. विद्या ज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. गीतेतलं भगवंतांचं म्हणणं. ज्ञाना इतकं ज्या जगामध्ये पवित्र काहीच नाही. कारण ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती होते. ज्ञान असेल तर आम्हाला मोक्ष तेवढ्या जवळ करता येईल. त्यामुळे मिळवायचं काय? प्रेम कशावर करायचं? वेड कशाचं लागलं पाहिजे? म्हणाले विद्येचं. ज्ञान मिळवण्याची आसक्ती, पण सध्या ते सोडून सगळं आहे नाही का. खरं ज्ञान नाहीये, मिळवण्याची आसक्ती नाही, भूक नाही कुठल्याही गोष्टीची. बाकी पारमार्थिक ज्ञान राहू दे, व्यावहारिक ज्ञानातलं सुद्धा आजच्या मुलाला एखाद्या विचारलं ना, बाबा रे काही तुला आवडतं का? वाचन वगैरे करतो का तू? काही वाचतोस का? परवा एका मुलाला विचारलं, म्हटलं तू काही वाचतो का चांगलं चुंगलं? तो म्हणला ताई वेळच नाही. माझ्या दृष्टीने हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. आपण म्हणतो कीर्तनाला येतं का? वेळच नाही. वेळ नाही म्हणला. ट्विटरवर माझा अकाउंट आहे, फेसबुकवर माझा अकाउंट आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करतो आणि मला ते सगळं वाचून वेळ मिळत नाही. म्हणले मी अभ्यास कधी करू? बरं म्हटलं ठीक आहे, पण तू खरंच काही वाचत नाही? म्हटलं नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल म्हण आहे की नाही आपल्याकडे, वाचाल तर वाचाल. जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, बंधू वर्गाला सगळ्यांना सांगते की आपल्या लेकरांच्या हातात पुस्तकं द्या. व्यावहारिक ज्ञान आणि मग हळूहळू आध्यात्मिक ज्ञान हे सगळं आज मिळालं तर आधुनिक काळाची ही खरी गरज आहे की आध्यात्मिक पाया जर आमच्या जीवनाचा नसेल ना तर हे जीवन डळमळणार. एवढं निश्चित चालून चला. त्यामुळे ज्ञानाची आसक्ती, विद्येचं व्यसन आमच्या इथल्या प्रत्येकाला लागावं ही भर्तृहरींची, संतांची, सत्पुरुषांची अपेक्षा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येने या असाध्य आहे जी. विषय मोठा वाढत जाईल माझा. मी पटकन एक श्लोक सांगून पुढे जाणार आहे. काय म्हणले? विद्या हे व्यसन का माणसाला लागलं पाहिजे? विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुणां गुरु,
विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राज सुपूजिता न तु धनम विद्या विहीन पशु विठ्ठल विठ्ठल त्यामुळे विद्या हे खरं रूप आहे प्रत्येकाचं. बघा तुम्ही एखाद्या मनुष्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यातली बुद्धिमत्ता ते तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न. प्रच्छन्न म्हणजे झाकलेलं. झाकलेलं द्रव्य आहे म्हणाले, ती चोरून नेता येत नाही. प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी. विद्येमुळं ज्ञानामुळे यशाचे सुखाचे सगळे भोग मनुष्य घेऊ शकतो. विद्या गुरुणां गुरु. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. मग विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या एखाद्या पाठीराख्या भावासारखी आमच्या पाठीशी राहते, मदत करते. बुद्धीची उपासना ज्ञानाची उपासना या देशाने केली आहे पहिल्यापासून. इथली परंपरा इतकी दिव्य आहे. नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ इथं या भूमीमध्ये होती. अर्थात ते लुटारूंनी येऊन लुटली, जाळली पुस्तकं. का? कारण हे ज्ञान भारतीयांच्याकडे आहे, तर भारतीय वैचारिक दृष्ट्या इतके समृद्ध आहेत. मग म्हणाले भारतात आपल्याला राज्य नाही करता येणार, म्हणून या लोकांनी आधी इथलं लुटलं, नवे जाळलं. विद्यापीठ जाळली, 6-6 महिने पुस्तकं जळत होती हो. इतकं ज्ञान आमच्या भूमीमध्ये होतं. आमची श्रीमंती सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. संतांकडे सत्पुरुषांकडे का बघायचो? त्यामुळे हे सगळी मंडळी विद्येची उपासक होती. आणि या विद्येचं व्यसन भर्तृहरी सांगतात, विद्यानाम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. भगवंतांचे पद पाय चरण त्यांचं चिंतन करावं. मग काय असं त्या चरणांजवळ, काय असं त्या भगवंताजवळ? सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसे तुझा कोण आहे? सुखरूप तुझा कोण सांगा. अहो आता कीर्तन मग कसं संपायचं वेळेत? विठ्ठल विठ्ठल क्या बात. इतकी गोड महाराष्ट्रातली ही सगळी नामवंत जुनी जाणकार मंडळी असतात. त्यावेळी भीती नाही, आधार वाटतो उलट महाराज. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगासारखं सुखरूप कुणीच नाही महाराज म्हणले. माझ्या विठोबासारखा, माझ्या पांडुरंगासारखं, त्याच्या इतकं सुंदर कुणीच नाही ना. मग म्हणाले त्याचंच व्यसन लागलं पाहिजे. अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा देवा. कमोदिनी काय जाणे परिमळ, कमोदिनी काय जाणे परिमळ. भ्रमरा सकळ भोगीत से कमोदिनी काय जाणे.
अहो काय माहिती कमळाला त्याच्याकडे काय आहे, तो भ्रमर येतो सगळा मकरंद सेवन करून जातो, तसं देवा तुझ्याकडे काय आहे हे तुलाच माहिती नाही. तुकोबरायांचं म्हणणं आहे तुझ्याकडे काय सुख आहे, तुझ्याकडे किती आनंद हे तुलाच माहिती नाही, त्यामुळे तुझा छंद आम्हाला लागला पाहिजे ही महाराजांची अपेक्षा. विठ्ठल वेड लागावं, वेड भक्तीचं वेड. महाराज म्हणले माझी अवस्था अशी झाली, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आणि असं छंद लागण्यासारखं आहे तरी काय त्याच्यामध्ये, त्या गोविंदामध्ये, त्याच्या रूपामध्ये. कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय सांगो काय गे तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. कृपेची माय गे ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडियाले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. इतका सुंदर भगवंतांचं रूप आहे आणि त्या रूपाचा त्या नामाचा छंद आम्हाला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. छंद म्हणजे व्यसन. मगाशी मी सांगितलं बाकीची व्यसनं तुमच्या माझ्या जीवनाचा नरक केल्याशिवाय राहणार नाहीत, पण असे दोन व्यसनं जगाच्या पाठीवर आहे. भर्तृहरींचं म्हणणं आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं नंदनवन करतील, बाग फुलवतील विचारांची, सद्विचारांची, संस्कारांची. त्यामुळे बाकीच्या व्यसनांच्या आहारी गेलेला आमचा एक समाज किंवा एक भाग जर पाहिला तर वाईट वाटतं की शरीर नावाचं जे उपकरण आहे, जे यंत्र आहे, जे साधन आहे भगवंतांनी आम्हाला दिलंय कशा करता, भगवत प्राप्ती करता. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम नव्हे खलु सर्व साधनम. सगळ्याच साधन आहे शरीर. मग या शरीर नावाच्या एका उपकरणामध्ये ते जर व्यसन टाकलं तर ते यंत्र शरीर नावाचं गंजायला लागतं. हे साधी गोष्ट, सामान्य गोष्ट तुमच्या माझ्या इथल्या तरुणाईला कळत नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी आग्रह धरला होता की मला ज्या तरुणांची अपेक्षा आहे ना ते तरुण कसे असले पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला निर्व्यसनी तरुण पाहिजेत, पोलादी स्नायूंचे तरुण पाहिजेत, की ज्यांची मन मनगट आणि मेंदू बळकट आहे अशी तरुण मंडळी संन्यासी म्हणून मला तुम्ही द्या, मी देश बदलून दाखवीन. ही ताकद होती. त्यामुळे 39 वर्षाचं अवघं आयुष्य स्वामीजींना लाभलं होतं, पण त्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुढच्या 3,500 ते 4,000 वर्ष पुरेल एवढी आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमंती स्वामीजी देऊन गेले. कारण माहिती होतं या शरीरामध्ये व्यसन टाकलं की ते गंजायला लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी शरीराचा आग्रह सगळ्यांनी धरला. व्यसन करायचं ना, एक व्यसन हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणले असा छंद मला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तो छंद लागल्यानंतर तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात, नवे जगाला सांगतात. एकदा का तो छंद लागला ना की तो छंद तुमच्या माझ्या जीवनात काय परिवर्तन करतो. अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद ते काया, 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 मग गोविंद ते भेद नाही देवाचा या हो, भेद नाही देवाचा या, मग गोविंद ते